राज्य सरकार कुठल्याही घटकाला नाराज करणार नाही. महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहावा हा आमचा प्रयत्न. अजित पवारांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी सरकार सक्षम. कोणाचंही आरक्षण काढून दुसऱ्याला न देण्याची आमची पहिल्यापासून भूमिका. छगन भुजबळांच्या भूमिकेवरून राणेंची प्रतिक्रिया. भुजबळांची जीआरवरील शंका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दूर करतील. छगन भुजबळांच्या प्रश्नावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या. मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास राज्यामध्ये जातीय अराजकता निर्माण होईल. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. जरांगेंना कायद्यामधलं काही कळत नाही, त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीवर गुलाल उधळतात. मराठा अभ्यासक संजय लाखे पाटलांची टीका. जीआरचा फायदा फक्त कुणबी नोंदी शोधण्यासाठीच होणार असल्याचा दावा. एका माणसाला आरक्षणातील कितपत समजतं त्यांच्या सांगण्यानं राज्यामध्ये उद्रेक निर्माण होत आहे. भुजबळांचा जरांगेंवर निशाणा. तर नाव न घेता जरांगे यांचा अशिक्षित असा उल्लेख. अशिक्षित असलो तरी तुझ्यासारख्याला रडकुंडीला आणलं. मराठ्यांना आरक्षण मिळून दिलं. मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा. जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. मराठ्यांनी ओबीसीमध्ये आरक्षण न मागता ईडब्ल्यूएसमध्ये मागावं. 16% मराठ्यांना 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा झालाय. मराठा आरक्षणावर मंत्री परिणय फुकेंची प्रतिक्रिया. जातीतून आरक्षण घेणाऱ्यांना ईडब्ल्यूएसमधून आरक्षण मिळत नाही. ईडब्ल्यूएसवरून मराठा समाजाला प्रश्न विचारणाऱ्यांना भाजपच्या आशिष शेलारांचं उत्तर. लातूरच्या रेणापूरमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणाची आत्महत्या. मांजरा नदीमध्ये उडी मारत 35 वर्षीय भरत कराड या तरुणानं जीवन संपवलं. छगन भुजबळांनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट. तुम्हाला शहीदच पाहिजेत ना? ओबीसीमधील पहिला शहीद झालाय. बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची पाळी आली आहे. छगन भुजबळांचं वक्तव्य. ओबीसी आरक्षणासाठी भरत कराड यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट. सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असंही ट्विट. तर आत्महत्या करू नका. पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन. ओबीसी तरुणाच्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार. विजय वडेट्टीवारांचा आरोप. सरकारनं काढलेला जीआर रद्द करा नाहीतर तरुणांचा उद्रेक होईल. विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा. लातूरमधील तरुणाच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी. राज्य सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का नाही. ज्यांच्याकडे नोंदी आहेत तेच ओबीसीमध्ये समाविष्ट होणार. परिणय फुकेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाला देण्यात आलेला जीआर म्हणजे गाजर. भाजप समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकारनं काढलेल्या जीआरवर खासदार प्रणिती शिंदेंची टीका. आरपीआयच्या सचिन खरात यांच्याकडून ओबीसी कार्यकर्ते भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट. कुटुंबाला शासकीय नोकरी द्या आणि 10 लाखाची मदत करा. खरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मराठ्यांना ईडब्ल्यूएसमधून दिलेलं 10% आरक्षण नको आहे का? या भुजबळांच्या प्रश्नाला विखे पाटील यांचं उत्तर देतील मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया. तर कोणाचंही आरक्षण कमी होणार नाही. आत्महत्या करू नका. बाबासाहेब पाटलांचं आवाहन. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीडच्या गेवराईमधील 5 जणांच्या कुटुंबाला राज्य सरकारची मदत. राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत. आमदार विजयसिंह पंडित यांनी ट्विट करून दिली माहिती. आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण नको. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 650 कोटी आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी हा कोणता न्याय? मंत्री छगन भुजबळांचा सवाल. उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग. संपूर्ण गावाला वेठीस धरू नये. कुरडू मुरुम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. पारदर्शक काम करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल सत्ताधाऱ्यांमध्ये अहंकार. महिला अधिकाऱ्याशी असं बोलणं चुकीचं. खासदार प्रणिती शिंदेंची नाव न घेता अजित पवारांवर टीका. अजितदादांचा आवाजच मोठा. चूक आहे असं म्हणणं चुकीचं. कुरडूमधील घटनेचं राजकारण करण्यात आलं. अजित पवार आणि महिला पोलीस अधिकारीमधील वादावर बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया. कायदेशीर कारवाई करताना राजकीय दबाव येतच असतात. माजी पोलीस आयुक्त डी शिवानंदन यांचं वक्तव्य. राजकीय दबाव कसा हाताळायचा हे महत्त्वाचं असतं. आम्ही कायद्याला धरून काम करतो. शिवानंदन यांची प्रतिक्रिया. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी कायदेशीर उत्तर देणार. कुरडू ग्रामस्थांच्या आरोपांवर खासदार धैर्यशील मोहितेंची प्रतिक्रिया. अजितदादांनी सत्तेचा वापर करून सिंचन घोटाळा पचवला. दादागिरी करून अजित पवारांनी ऊस दर ठरवणारी उपसमिती नेमली. राजू शेट्टींचा आरोप. मी कधीच अज्ञातवासामध्ये जात नाही. कुरडू गावातील प्रकरणानंतर होत असलेल्या टीकेवरून अजित पवारांचं स्पष्टीकरण. तर ज्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट सुरू आहे त्यांचं नाव देतो. अजित पवारांची माहिती. रोह्यातील कार्यक्रमातील सुनील तटकरेंकडून अजित पवारांचं कौतुक. अजित पवारांचं लोकाभिमुख नेतृत्व कुठलंही काम तात्पुरतं न राहता चिरकाळ टिकेल.
सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. कोकणामधल्या काही प्रकल्पांना एवढा उशीर का लागतो? अजित पवारांचा सवाल. तर मुंबई गोवा हायवेला एवढा वेळ का लागला यावर पुस्तक लिहावं लागेल, अजित पवारांचा मिश्किल टोला. दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ म्हणायला फडणवीसांना लाज वाटत नाही का? कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. पवईतील आयआयटी मुंबईच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर. बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कल्याणमध्ये अश्लील मेसेज करणाऱ्या व्यक्तीला तरुणीकडून चोप. कल्याण पूर्व कोळसेवाडी परिसरातील धक्कादायक घटना. दुकानामध्ये काम करणाऱ्या तरुणीला दुकान मालकाकडून अश्लील मेसेज. परभणी अत्याचार घटनेच्या निषेधार्थ बंजारा समाजाचा मोर्चा. घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. आरोपीला अटक करून कठोर कारवाईची मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये कौटुंबिक वादातून हत्या. 1 जण जखमी. भुसावळ शहराला लागून असलेल्या आयान कॉलनीमधली घटना. समत कुरेशी असा हत्या झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या. नांदेड ते बिदर महामार्गावर कंधार तालुक्यामधल्या कौठामध्ये शेतकऱ्याचं रास्ता रोको आंदोलन. परळी बीड रेल्वे मार्गाचं काम सुरू असताना उडान पूल रद्द करण्याची मागणी. परळी तालुक्यामधल्या शिरसाळा शिवारामधील खामगाव तपोवन फाटा या ठिकाणी उड्डाण पूल रद्द करण्यासाठी नागरिक आक्रमक. राज्य सरकारनं घाई गडबडीमध्ये काढलेला GR मागे घ्यावा, अन्यथा आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार. नंदुरबार जिल्ह्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा इशारा. जगातील अवघड मॅरेथॉनपैकी एक समजल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या एक्स्पोला सुरुवात. एक्स्पोचं छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास 8,500 स्पर्धकांचा सहभाग. कोल्हापुरात रॉटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन जातीच्या पाळीव श्वानांसाठी पालिकेकडून नवीन नियम जारी. नियम न पाळल्यास श्वानाला ताब्यात घेऊन मालकावर पालिका कारवाई करणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलमुळे बालमृत्यू आणि मातामृत्यूच्या प्रमाणामध्ये वाढ. चंद्रपूरच्या धर्तीवर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेल नियंत्रण सेंटर सुरू करावं अशी मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयामध्ये आई मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये 450 पेक्षा जास्त आई, पालकांसह प्राचार्य आणि शिक्षक वृंद सहभागी. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील कंजाला गावामध्ये रानभाजी महोत्सव संपन्न. रानभाज्या महोत्सवात जवळपास 48 प्रकारच्या भाज्या ठेवण्यात आल्या. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. शहरातून बायपासकडे आणि पळसखेडकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यामधील पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर. मार्ग काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद. वर्धा शहरासह लगतच्या परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. काही वेळ झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी. हिंगोलीच्या वसमतमधील गुंडा शिवारामध्ये महिला पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या. रखुबाई भालेराव, गयाबाई सारोळे असं वाहून गेलेल्या महिलांची नावं.